नमस्कार, आपण पाहत आहात जनता अधिकार न्यूज। सत्य, निष्पक्ष आणि निर्भीड बातम्यांसाठी ओळख जनता अधिकार न्यूज। जनसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सज्ज। चला पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची मागणी, कावड यात्रा व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पाणी व नाश्त्याचीही व्यवस्था करण्याची मागणी। जळगाव जामोद नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली। या सभेत शहरातील धार्मिक स्थळांची सुरक्षा, आगामी कावड यात्रा व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता तसेच नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा नियोजन सभापती सय्यद नफीस यांनी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या। श्रावण महिन्यातील कावड यात्रा तसेच ईद ए मिलाद या दोन्ही धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिरवणूक मार्गाची विशेष स्वच्छता करण्यात यावी, रस्त्यांवरील धूळ कचरा साफ करून आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचा नियमित मारा करण्यात यावा, अशी मागणी सय्यद नफीस यांनी सभेत केली। तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून या दोन्ही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली। जळगाव जामोद शहरातील सर्व धार्मिक व महत्त्वाच्या स्थळांच्या सुरक्षेसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी आग्रही मागणीही सय्यद नफीस यांनी केली। शहरातील मंदिरे, मशिदी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक यासह विविध धार्मिक व सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारल्यास सुरक्षेला मोठी मदत होईल, असं त्यांनी सांगितले। तसेच काही विकृत मानसिकतेचे लोक धार्मिक स्थळांना लक्ष्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरू शकतात। एखादी अनुचित घटना घडल्यास संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यास तसेच पोलिसांच्या तपासाला मदत करण्यासाठीही सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सभेत स्पष्ट केले। दिनांक 14 ऑगस्ट रोजी राजा भर्तरीनाथ मंदिराजवळील दुर्गामाता मंदिरातील देवीच्या डोक्यावरील अंदाजे 900 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट चोरीला गेल्याची घटनेचाही मुद्दा सय्यद नफीस यांनी सभेत उपस्थित केला। धार्मिक स्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याचा फायदा चोरट्यांना झाला, असा आरोप त्यांनी केला। शहरातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षेकडे नगर परिषदेने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच धार्मिक स्थळे ही नागरिकांच्या श्रद्धेची केंद्रे असून तेथे सुरक्षेची पुरेशी व्यवस्था असणे गरजेचे आहे। त्यामुळे शहरातील सर्व महत्त्वाच्या धार्मिक व सार्वजनिक स्थळांचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच बंद असलेली सुरक्षा यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी त्यांनी केली। आगामी धार्मिक मिरवणुका आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सामाजिक सलोखा कायम राहणे आवश्यक आहे। त्यासाठी नगर परिषद, पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही सभेत नमूद करण्यात आले।